अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी कुरुवरपुराच्या कृष्णा नदीवर जीव द्यायला आलेल्या एका दुर्भागी स्त्रीला पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले होते. तीच पुढच्या जन्मी अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी जन्माला आली. पुढे त्याच गावातील माधव विप्राशी या अंबा नामक स्त्रीचा विवाह झाला. पूर्वावतार दिलेल्या आशीर्वादानुसार भगवान श्री दत्तप्रभूंनी श्री नरहरी रूपाने तिच्या पोटी शके 1300 अर्थात इसवी सन 1378 मध्ये पौष शुद्ध द्वितीयेला मध्यान्ही कलियुगातील आपला दुसरा अवतार घेतला. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या लाखो लीलांपैकी काही अद्भुत लीला श्री गुरुचरित्रात वर्णन केलेले असून श्री दत्त संप्रदायात या ग्रंथराजाला वेदतुल्य मानून याची उपासना केली आहे. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाची पहिली 8 ते 10 वर्षे कारंजाला राहिले. तिथे त्यांनी अलौकिक बाललीला केल्या. मौजी बंधन होईपर्यंत ते फक्त ओम एवढाच उच्चार करीत असत. त्यांच्या आईवडिलांना वाटले की बालक मुके आहे की काय, पण त्यांनी मुंजीच्या भिक्षावळीत 4ही वेदांचे पठण करून मौन सोडले. त्यानंतर ते 1 वर्ष ज्ञानी लोकांना वेदादी शास्त्रे शिकवत होते. नंतर काशी येथे जाऊन त्यांनी श्रीमद कृष्ण सरस्वती स्वामी यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली व पुढील 30 वर्षे उत्तरेत व उर्वरित भारतात जगोद्धारार्थ भ्रमण करून पुन्हा कारंजाला आले. तेथून मग गोदावरीच्या तीराने भ्रमण करीत करीत ते वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. तेथून कृष्णामाईच्या तीराने भ्रमण करीत औदुंबर क्षेत्री आले. तिथे 1 चातुर्मास राहिले. तिथे त्यांनी त्यांच्या स्मरणार्थ पुढे विमल पादुका स्थापन करण्यात आले आहेत. औदुंबरहून पुढे ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आले. तेथे त्यांचे 12 वर्ष वास्तव्य झाले. तिथे त्यांनी आपल्या मनोहर पादुका व अन्नपूर्णा मातेची स्थापना केली. मग ते गाणगापूर क्षेत्री आले. तिथे त्यांचे 24 वर्ष वास्तव्य झाले. त्यानंतर अंदाजे वयाच्या 80व्या वर्षी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन करून ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे जाऊन योगमार्गाने मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृश्य झाले. त्यांनी लौकिक अर्थाने देहत्याग केला नाही. श्रींचा जो अपार्थिव दिव्य पावन श्री विग्रह अशा प्रकारे स्थूल रूप धारण करून कार्यरत होता, तोच आजही गुप्त रूपाने व पादुका रूपाने अखंडपणे भक्तांचे सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करीत आहेत व पुढेही करीत राहीलच. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी त्या काळात लोप पावत चाललेल्या वेदविहित धर्मांची पूर्ण स्थापना केली. लोकांमध्ये भक्ती मार्गाचा प्रसार केला. ते स्वतः अत्यंत कडक आचरण करीत असले तरी त्यांनी कृपा करण्यात भक्तांचा जात धर्म कधीच पाहिला नाही. जसे 4ही वेदांचे ज्ञान ब्राह्मण श्रेष्ठ संन्यासी त्यांचे शिष्य होते, तसेच भक्तराज तंतुक, पर्वतेश्वर शूद्र व बिदरचा मुसलमान बादशाह असे अन्य जाती धर्मातील हजारो भक्तही त्यांच्या कृपेने धन्य झाले होते. ते कृपाळू व परम दयाळू आहेत. जगाच्या कल्याणासाठी आपल्या अवतारांना संतांना जात धर्म यांच्या चौकटीत बसवणे हा वेडगळपणाच नव्हे का? भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे स्मर्तुगामी व स्मरण मात्रे संतुष्ट होणारे परम दयाळू व भक्तवत्सल आहेत. प्रेमभराने व निर्मळ अंतकरणाने त्यांना घातलेली साथ त्यांच्यापर्यंत पोहोचतेच असा लाखो भक्तांचा आजवरचा रोकडा अनुभव आहे. श्री दत्त संप्रदायातील थोर विभूतिमत्व पू श्री शिरीषदादा कवडे यांच्याकडून ऐकलेले आहे की भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे अत्यंत ऋजू अंतकरणाचे परमशांत असे अवतार आहेत. त्यांच्या दयाकृपेला ना अंत ना सीमा. त्यांच्या भक्तवात्सल्य ब्रीदाचे यथार्थ वर्णन करताना श्री गुरुभक्तही हेच म्हणतात. अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारू मोठा रे, संकटी भक्ता रक्षी नानापरी, ऋतू देईन पायी कांटा रे, शरणागता जना पाठीशी घालुनी, कळी कळासी मारी सोटा रे, अरे प्राण्या सावळा सद्गुरु तारू मोठा रे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी ही श्री नृसिंह सरस्वती महाराजांची राजधानी आहे. तेथे ते निरंतर राहून भक्त कल्याण करीत असतात. त्यांचेच प्रत्यक्ष आमच्या अधिष्ठान आमच्या श्री क्षेत्र दत्तधाम येथेही आहे. वाडी गाणगापूर प्रमाणे
आम्ही दत्तधाम येथेही निरंतर वास्तव्य करू, असा प्रेमळ आशीर्वाद त्यांनी स्वतः पं. श्री मामासाहेब देशपांडे महाराजांना दिला होता. त्यांच्या या अमृत शब्दांची आजही प्रचिती येते. श्री नारायण स्वामी महाराजांचे शिष्योत्तम वाडीतील ढोबळे पुजारी उपनावाचे व श्री गुरुभक्त ही नाममुद्रा धारण करणारे थोर भक्तवर भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांविषयींचा आपला दृढ प्रेमभाव व्यक्त करताना म्हणतात, त्रैलोक्याचा राजा नरहरी तो माझा नांदे अमरापूर ग्रामी कृष्णातीरी यतीवर स्वामी नृसिंह सरस्वती करुणामूर्ती त्रिभुवनी गाथी ज्यांची कीर्ती श्रीधर विभू निज कैवारी भावे भया बहुभयवारी त्रैलोक्याचा राजा नरहरी तो माझा. या अखिल ब्रह्मांडाचे नायक असणाऱ्या भक्तांचे बहुभय वारण करणाऱ्या कृष्णातेरी नित्य नांदणाऱ्या त्रिभुवनात ज्यांची कीर्तीचा डंका सदैव वाजत असतो, त्या परम दयाळू परम कनवाळू महाराजाधिराज श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी आज मी प्रेमभराने साष्टांग दंडवत घालून आपण त्यांचे परमपावन नाम घेत त्यांना कृपाप्रसादाची प्रार्थना करूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.